जय मित्रांनो, मी दीपक कुंदवाडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या स्टडी गेट युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण एस एस सी जी डीचा गणित विषयाचा नेक्स्ट प्रॅक्टिस सेट बघणार आहे. आजपर्यंत आपण एस एस सी जी डीचे 3 प्रॅक्टिस सेट बघितले होते गणिताचे आणि कशा पद्धतीने प्रश्न असतात, काय असतात हा थोडीफार आयडिया तुम्हाला आली होती. आज त्यातलाच आपल्याला नेक्स्ट प्रॅक्टिस सेट बघायचा, प्रॅक्टिस सेट नंबर 4. आता जसं की तुम्हाला माहित आहे, आपण प्रॅक्टिस सेट का बघतोय, कारण प्रॅक्टिस सेट बघणं खूप महत्वाचं आहे. बऱ्यापैकी भरपूर मुलांनी अभ्यास सगळा कव्हर केलेला आहे, ठीक आहे, सिलेबस झालाय, पण जर प्रॅक्टिस कमी पडली तर तुमचं सिलेक्शन राहू शकतं. आणखी एक गोष्ट तुमच्यासाठी चांगली काय की एस एस सी जी डीची एक्झाम पुढे गेले, त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर वेळ अजून अभ्यासासाठी मिळालेला आहे. तर हा वेळ वेस्ट न करता काय करायची, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची, जास्तीत जास्त रिव्हिजन करायची, जेणेकरून काय होईल, तुमचा स्कोर वाढेल आणि तुमचं सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत ते वाढतील. ठीक आहे, तर आजच्या प्रॅक्टिस सेटला आपण सुरुवात करूया. चला, पहिला क्वेश्चन बघा आजच्या सेट मधला. क्वेश्चन नंबर 1 काय, रुपये 1250 शेकडा या दराने 400 चिक्कू खरेदी केले आणि 800च्या नफ्याने विकले. प्रति डझन चिक्कूंची विक्री किंमत किती आपल्याला सांगायचं आहे. बघा काय म्हटले त्यांनी, रुपये 1250, काय म्हटले, रुपये 1250 या दराने किती चिकू, हा दर कसा आहे तर शेकडाचा आहे, म्हणजे 1250 ला किती 100 चिकू येतील, कारण शेकडा रुपये 1250 दर दिलाय त्यांनी. ठीक आहे, पुढे काय म्हटले, 400 चिकू खरेदी केले. बरोबर, मला सांगा 100 ची किंमत 1250 आहे, तर 400 ची किती होईल रे, 400 ची किती होईल, गुणले किती झाले, 4 झाले ना. म्हटलं इथं पण बघा, 0 4 पंचे 20, हातच्याला जाईल 2, 4 2 8 आणि 2 10, हातच्याला जाईल 1, 4 1 4 आणि 1 5, म्हणजे 400 चिक्कू किती रुपयाला आले आपले, 5000 रुपयाला आले. बरोबर, 100 चिक्कू 1250 ला, तर 400 चिक्कू कितीला असणार आहे, 5000 रुपयाला असणार आहे. आता काय म्हटले, 800च्या नफ्याने विकले. ठीक आहे, ह्या 5000 रुपयावर मला काय करायचं आहे, 800 रुपये नफा पाहिजे आहे. मला काय पाहिजे आहे, 800 रुपये नफा पाहिजे आहे. म्हणजे टोटल विक्री किंमत किती झाली माझी, 5800 झाली. बरोबर, टोटल विक्री किंमत किती झाली माझी, 5800 झाली. आणि 5800 किती चिकूंची विक्री किंमत झाली सांगा, तर ही 400 चिकूंची विक्री किंमत झाली. बरोबर ना. ही काय होती माझी खरेदी किंमत, ही काय होती खरेदी किंमत, ती किती होती रे, तर 5000 रुपये होती 400 चिकूंसाठी. आणि 5800 काय असणार आहे, ही विक्री किंमत असणार आहे. किती चिकूंची असणार आहे ती, तर ती असणार आहे सर 400 चिकूंची. 5800 का, कारण त्यांना 800च्या नफ्याने विकायचं आहे. ठीक आहे, पुढे काय विचारले, तर प्रति डझन चिकूंची विक्री किंमत किती विचारले त्यांनी. ठीक आहे, काय विचारले मला, प्रति डझन चिकूंची विक्री किंमत किती. मग आता मला सांगा, ही 5800 जी किंमत आल्या, ती किती चिकूंची आल्या, तर 400 आल्या. मला किती चिकूंची पाहिजे आहे, तर प्रति डझन, प्रति डझन म्हणजेच किती, 12 चिकूंची त्याने मला विचारले. मग मी कसं करणार रे, तर 5800 भागिले 400, का, कारण 5800 ला जर 400 न भाग दिलं तर मला काय कळेल, एका चिकूची किंमत कळेल. पण मला पाहिजे किती, प्रति डझन पाहिजे म्हणजे 12 चिकूचे, म्हणून गुणले काय करतो मी इथंच 12 करतो. आता कॅल्क्युलेशन करा सिंपल, काय होईल सांगा, 2 झिरोला तर सर 2 झिरो जाईल, 4 1 4, 4 त्रिकम 12, म्हणजे फायनल आन्सर काय येईल सांगा, 8 त्रिक 24, हातच्याला जाईल 2, 5 त्रिकम 15 आणि 17. बरोबर ना, 5 त्रिकम 15 आणि 2 17, म्हणजे उत्तर काय आलं माझं, सर 174 रुपये. ऑप्शन 3 माझं राईट आन्सर असणार आहे. म्हणजे प्रति डझन चिक्कूची विक्री किंमत किती आहे, तर 174 रुपये. क्लिअर झालं, सिंपल आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला, काय बघा, नितीनकडे 1224 रुपये आहेत. त्यांनी ते आपल्या मुलांमध्ये प्रवीण आणि ऋषी, कुणाकुणाच्यात, प्रवीण आणि ऋषी यांच्यात वाटून दिले आणि त्यांना वार्षिक गणनेनुसार चक्रवाढ व्याजाच्या 4% दराने गुंतवणूक करण्यास सांगितले. किती टक्के सांगितले रे, तर 4% दराने गुंतवणूक करण्यास सांगितले असं त्यांनी म्हटलंय. आता बघा, असे दिसून आले की प्रवीण आणि ऋषी यांना अनुक्रमे 14 आणि 15 वर्षानंतर समान रक्कम मिळाली. नितीनने ऋषीला किती रक्कम दिली. आता हा क्वेश्चनचा पॅटर्न मी तुम्हाला पहिल्या प्रॅक्टिस सेट पासून समजवत आलोय. काय सांगितलंय मी तुम्हाला, फक्त कशावर लक्ष द्यायचं, फक्त लक्ष द्यायचं
सर व्याजदर किती टक्के आहे, आणि दुसरी गोष्ट दोघांच्या वयातील फरक कितीच आहे, या दोनच गोष्टी लक्षात घ्यायच्या. काय करायचं अशा प्रकारच्या प्रश्नात, तर सर व्याजदर पहिला येतो लिहून घ्यायचा, त्याचं काय करायचं रेशो मध्ये कन्वर्जन करायचं. 4% म्हणजेच किती रे सर, 1/25. 4% म्हणजेच किती, 1/25. याचाच अर्थ काय सर, एखादी गोष्ट पहिला 25 असेल तर नंतर किती होणार, 26 होणार. बरोबर ना, म्हणजे वर जितका आहे ते ऍड होणार. आता याच्यात काय ठरवतोय आपण, यातलं सर 25 कुणाचं आणि 26 कुणाचं. आता हे कसं ठरवणार, विचारले कुणाचं, ऋषीला किती रक्कम मिळेल, मग जो मोठा आहे त्याला कमी मिळणार आहे. याच्यात बघा प्रवीणला 14 वर्षानंतर मिळते आणि ऋषीला 15 वर्षानंतर, म्हणजे ऋषीला लेट न मिळाल्या, बरोबर, त्याच्यामुळे त्याला कमी रक्कम मिळणार आहे. म्हणजे जी 25 वाटणे आहे ही 25 कोणाची असणार आहे रे, ही 25 असणार आहे ऋषीची, आणि ही जी 26 आहे ही कोणाची असणार आहे रे, प्रवीणची. आपल्याला काढायला कोणाचं लावलंय, आपल्याला काढायला सांगितले सर ऋषीचं. मग ऋषीचं काढा बघू, कसं काढणार रे सर, एकूण 25 आणि 26 टोटल किती वाटण्या करायचे आहेत सर, सर टोटल वाटण्या करा 51, 51. कशाच्या, तर एकूण रुपयांच्या. एकूण रुपये किती होते, 1224. मग या 1224 ला जर 51 भाग दिला तर किती मिळेल सांगा मला, 50 गुणले 24 आणि 1 गुणले 24, बरोबर, टोटल 24 मिळेल तुम्हाला. 24 ने डायरेक्टली भाग जाईल, बरोबर. आता मला इथं 24 मिळालं. 24 कशाची व्हॅल्यू मिळाली, एकाची. आता मला काढायचं काय सर, ऋषीला किती रुपये मिळतील, कुणाला, तर ऋषीला. आता बघा एकाची व्हॅल्यू किती आल्या, 24 गुणले ऋषीची व्हॅल्यू किती आहे, इथंच आहे ना, ऋषीची किती आहे, 25 आहे. म्हणजे 24 गुणले 25 करा, किती मिळेल 24 गुणले 25, तर 600 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. ऑप्शन आहे का बघा, ऑप्शन नंबर फर्स्ट तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना, ओके, कोणाला काय डाऊट नाही ना. सोपा आहे प्रश्न, भरपूर वेळा मी तुम्हाला सांगितलंय असा क्वेश्चन प्रत्येक सेट मध्ये. याच्या अगोदर आपले 3 सेट झाले, तर तिन्ही सेट मध्ये असा क्वेश्चन मी ऍड केला होता, कारण एसएससी जीडी ला खूप ट्रेंडिंग क्वेश्चन आहे हा, ठीक आहे, चक्रवाढ व्याजावर. त्याच्यामुळं खूप महत्वाचा आहे, नक्की ही ट्रिक लक्षात ठेवा, जास्त कन्फ्यूज व्हायचं नाही. ज्या स्टेपनं सांगितले त्या स्टेपनं सॉल्व्ह करा, इझिली आन्सर तुमचं निघून जातं. ठीक आहे, चला पुढे जाऊया. नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न काय क्वेश्चन आहे, एक माणूस सुरत येथून जयपूरला 3 किलोमीटर प्रति तास वेगाने जातो आणि त्याच समान मार्गाने 15 किलोमीटर प्रति तास या वेगाने सुरतला परततो, तर संपूर्ण प्रवासादरम्यान त्याचा सरासरी वेग किलोमीटर प्रति तासामध्ये काढा. आता दोन वेगवेगळे वेग दिलेत, ठीक आहे, काय दिले त्यांनी, दोन वेगवेगळे वेग दिलेत, एक वेग जातानाचा आहे, एक वेग परततानाचा आहे. आता बघा या केस मध्ये काय अंतर समान आहे, म्हणजे काय केलंय, पहिला जयपूरला, सुरत मधून जयपूरला आलाय, अंतर काय असणार तेच आहे, सुरत ते जयपूर. आणि काय केले परत त्याच मार्गाने काय केलंय, सुरतला परतलाय, म्हणजे अंतर तेच आहे. ज्या ज्या कंडिशन मध्ये अंतर समान असतं तिथं सरासरी वेग, तिथं सरासरी वेग काढण्याचा फॉर्म्युला काय रे, काय सांगितले सर, 2xy भागिले x अधिक y, बरोबर. 2xy म्हणजे काय होणार सांगा, 2 गुणले पहिली स्पीड 3 किलोमीटर गुणले दुसरी स्पीड 15 किलोमीटर भागिले x अधिक y, म्हणजेच 15 अधिक 3 किती होईल, 18. कॅल्क्युलेशन करा, आन्सर तुम्हाला मिळून जाईल. काय येईल बघा, इथं 3 आहे, 3 एके 3, 3 संग 18, बरोबर ना, 6 एके 6 आणि 6 नाही, 2 न भाग जाईल ना, बे एके बे, बेत्रिक 6, 3 एके 3, 3 पाची 15. फक्त शिल्लक काय राहिलं रे सर, फक्त शिल्लक राहिलं 5, म्हणजे सरासरी वेग आहे 5 किलोमीटर प्रति तास. ऑप्शन बघा, ऑप्शन नंबर सेकंड माझं काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर आहे बाळांनो, सिंपल होता क्वेश्चन. सरासरी वेग काढायचा आहे, अंतर सेम असेल तर आपण काय वापरतो, 2xy भागिले x अधिक y. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. काय क्वेश्चन बघा, मोहन 5400 आणि करण 4000 9,400 एवढी रक्कम समान वार्षिक
सरळ व्याज दराने गुंतवतात। जर 6 वर्षाच्या शेवटी करणला मोहनपेक्षा 480 रुपये अधिक व्याज मिळाले तर वार्षिक व्याजदर ची टक्केवारी शोधायची। आता व्याज अधिक मिळाले, का अधिक मिळाले? कारण रक्कम अधिक गुंतवल्या, बरोबर ना? लक्षात येते का? बघा काय सांगितलंय, मोहननं 5400 गुंतवलाय, बरोबर, आणि करणनं 9400 गुंतवलं, ठीक आहे। याला पण व्याज मिळाले, याला पण व्याज मिळाले, पण याला करणला 480 रुपये जास्त मिळाले। याला काय झाले, 480 रुपये जास्त मिळाले। पण हे 480 रुपये जास्त काय मिळाले? कारण यानं याच्यापेक्षा काय केलंय बघा, 9400 गुंतवलेत, 5400 गुंतवलेत, म्हणजे हा जो आहे करण त्यानं 4000 रुपये एक्स्ट्रा गुंतवलेत ना, आणि एक्स्ट्रा गुंतवल्यामुळेच याला 480 रुपये जास्त मिळाले, बरोबर ना? जास्त मिळाले त्याचा अर्थ काय, त्या एक्स्ट्राच्या पैशावरच ते मिळालेलं असणार आहेत। याच्यावरून मला काय कळतं रे, व्याजदर काढता येतो का? बघा लक्षात घ्या, 480 रुपये अधिक व्याज मिळत असेल तर वार्षिक व्याजदर शोधायचा आहे मला, टक्केवारीच काढायची आहे मला। आता बघा टोटल कालावधी किती वर्षाचा आहे, 6 वर्षाचा आहे, ठीक आहे। आता मी तर फॉर्म्युला वापरू शकतो का रे, सरळ व्याज बरोबरचा? काय फॉर्म्युला आहे सर? सरळ व्याज बरोबर पी टी आर भागिले 100, वापरूया हा फॉर्म्युला, सिंपल आहे। सरळ व्याज किती आहे माझं, 480, पी कशावर मिळाले रे सर, 4000 रुपये वर, बरोबर ना, गुणले टी कालावधी किती आहे सर, 6 वर्षाचा, आर मला काढायचा आहे, भागिले काय करतो मी, 100, ओके, हेच आहे ना। चला कॅल्क्युलेशन करा, बघा काय काय कॅन्सल आउट होतं। एक तर ह्या झिरोला सर हा झिरो कॅन्सल करा, 6 एक्के 6, 6 8 48, 8 एक्के 8, 8 पंचे 40, झिरो आहे असं एक राहिला माझा, ठीक आहे। म्हणजे 50, इथं 50 एक्के 50, 50 दुनी 100, म्हणजे मला काय मिळते बघा, इकडलं सगळं कॅन्सल आउट झाले, हे दोन जे भागाकारात आहे ते इकडे येईल, बरोबर, दोन बरोबर काय मिळालं मला, आर मिळालं। आणि हेच मला काढायचं होतं की व्याजदर किती आहे सर, व्याजदर आहे ऑप्शन नंबर 1 2%। क्लिअर झालं? अगदी सोपं आहे, काही अवघड नाही, फक्त डोकं शांत ठेवायचं, प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आणि सॉल्व्ह करायचं, ठीक आहे। कारण हे सगळं आपण शिकलोय रे, याच्यात नवीन असं मला काय वाटत नाही। चलो नेक्स्ट पुढे जाऊया, आगे चलो। बघा पुढचा प्रश्न बघा काय आहे, प्रवाहाचा वेग 6 किलोमीटर प्रति तास आहे, एक बोट 7 तासात 56 किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने आणि 39 किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊ शकते, स्थिर पाण्यात बोटीचा वेग किती असेल असं त्यांनी मला विचारलं। काय सांगितलंय बघा, प्रवाहाचा वेग दिलाय, 7 तास दिलंय वेळ, आणि 56 किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने अंतर आहे, आणि 39 किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अंतर आहे। आता अशा टाइपचा जर क्वेश्चन आला तर आपण काय घेतो रे, नेहमी काय घेतो, अशा टाइपचा जर क्वेश्चन आला तर नेहमी आपण काय घेतो सर, आपण घेतो वेळ बरोबर काय फॉर्म्युला, एकूण वेळ बरोबर किती असतं, अंतर, अंतर भागिले वेग, बरोबर ना, हाच फॉर्म्युला आहे का? आता फक्त बघा वेळ किती आहे रे, बोटीला किती वेळ लागलाय सर, 7 तास लागलेत, ओके। 7 तास किती अंतर कव्हर करायला लागलेत, तर सर प्रवाहाच्या दिशेने 56 किलोमीटर, प्रवाहाच्या दिशेने 56 किलोमीटर। आता बघा प्रवाहाच्या दिशेने 56 किलोमीटर आहे, म्हणजे काय असणार आहे, बोटीचा वेग अधिक प्रवाहाचा वेग, कारण प्रवाहाच्या दिशेने चालले, दिशा काय आहे, प्रवाहाच्या दिशेला आहे, त्याच्यामुळे बोटीचा वेग आपण x मानू, अधिक प्रवाहाचा वेग किती दिलाय त्यांनी, 6 किलोमीटर प्रति तास दिलाय, बरोबर। आता याच्यामध्ये परत अधिक काय होणार सांगा, तो परत पण आलाय ना, विरुद्ध दिशेने परत आलाय, तर तो अंतर किती येतोय सर, 39 किलोमीटर अंतर तो परत येतोय। आणि आता वेग कुठला येणार, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा, तर बोटीचा वेग आहे तेवढाच राहणार x वजा 6 होणार, कारण ज्या वेळेला आपण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येत असतो त्यावेळेला काय होतो, प्रवाहाचा वेग त्यातून बोटीच्या वेगातून वजा होतो, मग आपल्याला फायनल वेग मिळतो। मला काढायचं काय, मला काढायचं आहे x ची व्हॅल्यू, मला काय काढायचं आहे
या x ची व्हॅल्यू, या x ची व्हॅल्यू, कारण x म्हणजेच काय सर बोटीचा वेग आहे. मग आता हे सगळं सॉल्व करत बसण्यापेक्षा, ते समीकरणात जाण्यापेक्षा ना एकदम इथं सिंपल ऑप्शन सांगतो तुम्हाला, सरळ पर्यायावरून जायचं. आता समजा मी पर्याय नंबर 1 7 ठेवला, x च्या जागी जर 7 ठेवलं तर 7 अधिक 6 काय होईल 13, 13 दुनी 26, 26 दुनी 52, 56 ला भाग जाणार नाही जर 7 ठेवलं तर, त्याच्यामुळं 7 हे उत्तर माझं नसणार आहे. त्या 15 ठेवून बघा, जर मी 15 ठेवलं तर काय मिळेल बघा मला इथं, 56 भागिले 15 अधिक 6 किती होतं रे, 15 अधिक 6 21 होईल. किती होईल 21 होईल, बरोबर का. आणि किती न भाग जातो बघा, ठीक आहे. अधिक इथं दोन्हीला पण कॅन्सल आउट होतं, त्याच्यामुळे मी ठेवतोय. आणि ते 39, x च्या जागी मी 15 घेतलं, 15 वजा 6 किती होईल रे सर 9 होईल, बरोबर ना. बघा दोन्ही ठिकाणी पण भाग त्याला मला दिसतोय तर भाग देतो मी. इथं कितीनं जाईल, 7 त्रिक 21, 7 8 56, बरोबर ना. आणि 3 त्रिक 9, 3 1 3, 3 त्रिक 9, बरोबर का. पुढं काय येईल बघा हे, मग पुढे येईल सर 8 अधिक 13 किती येतं, 13 अधिक 8 किती होईल सर 21, किती होईल 21 भागिले 3, म्हणजेच काय रे 21 भागिले 3 म्हणजेच काय, कॅन्सल आउट होतो का, 3 1 3, 3 7 21, किती मिळालं मला 7 मिळालं. आणि इथं पण किती आहे 7 आहे, म्हणजेच LHS इज इक्वल टू RHS मिळालं. याचा अर्थ काय, आपण घेतलेला ऑप्शन बरोबर आहे, ऑप्शन नंबर बी 15 हेच काय असणार आहे याचं फायनल आन्सर असणार आहे. ओके, समजलं. अशा टाइपचे क्वेश्चन सुद्धा SSC ला भरपूर प्रमाणात विचारले जातात, त्याच्यामुळं हे क्वेश्चन्स विसरायचे नाही. चला नेक्स्ट बघा, जर पेट्रोलची किंमत 90 प्रति लिटर वरून 110 रुपये प्रति लिटर पर्यंत वाढली, एखाद्या व्यक्तीला त्याचा वापर किती टक्के कमी करावा लागेल जेणेकरून त्याचा पेट्रोलवरील खर्च समान राहील असं म्हटले. आता बघा, ज्या वेळेला पण खर्च समान ठेवायचा असतो, काय म्हणतोय मी, ज्या वेळेला पण खर्च समान ठेवायचा असतो त्यावेळेला बघा, त्यावेळेला नेहमी जे किंमतचं गुणोत्तर असतं, जे किंमतचं गुणोत्तर असतं त्याच्या विरुद्ध वापरचं गुणोत्तर असतं. म्हणजे आता किंमतचं गुणोत्तर काय आहे बघा, किंमतचं गुणोत्तर आहे सर 90 आणि 110, म्हणजे किमती काय झाल्या आता 90 वरून 110 वर गेले. आता मला खर्च तेवढाच ठेवायचा आहे, खर्च समान ठेवायचा आहे, तर अशा केसमध्ये जो वापर आहे तो विरुद्ध होणार आहे. म्हणजे 110 रुपये वापर होईल आणि तो कशावर जाईल तर 90 वर जाईल, म्हणजे जे किंमत आहे त्याच्या विरुद्ध काय असणार आहे वापर असणार आहे. मग मला काय म्हटलंय त्यांनी, मला त्यांनी विचारलंय की वापर किती कमी करावा लागेल जेणेकरून खर्च समान राहील. मग पहिला वापर किती होता रे सर 110 होता, आता किती झाला 90 झाला, म्हणजे किती कमी झाला रे, किती कमी झाला सर 20 न कमी झाला. आणि हेच मला पर्सेंटेज मध्ये काढायचं आहे, तर सर 20 न कमी झाला, किती वर 20 न कमी झाला तर सर 110 वर गुणले 100, बरोबर ना. तर सॉल्व करा, हे किती येतं बघा, 0 ला 0 जाईल, 200 भागिले 11 म्हणजेच किती 18.18%, किती येणार 18.18%. ऑप्शन आहे का रे, ऑप्शन नंबर फर्स्ट माझं काय असणार आहे बरोबर आन्सर असणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना, एनी डाऊट, समजलं का रे बाळांनो. आय थिंक सगळ्यांना समजत असेल, कोणाला जर समजत नसेल तर समजून घ्या, नाहीतर मला समजवावं लागेल की तुम्हाला कधी समजणार नाही. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा, जर 3 6 12 आणि बी या परंपरित प्रमाणात असतील तर बी चे मूल्य किती असेल. सिंपल प्रश्न आहे, प्रमाण या टॉपिक वर काय सांगितलंय, 3 6 12 आणि बी हे प्रमाणात आहेत म्हटले. याचा अर्थ काय रे, याचा अर्थ असणार आहे सर तीनास, ये बडा हो गया क्या, तीनास 6 आणि पुढं 12 बी, याचा अर्थ हाच असणार आहे ना, 3 6 आणि 12 बी. मग असं जर असेल तर मी काय सांगितलंय तुम्हाला, या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार काय असतो सेम असतो, बरोबर. म्हणजेच काय रे 3 बी बरोबर काय असणार आहे
6 गुणले 12 असणार आहे. बरोबर 3b म्हणजे बरोबर काय असणार आहे 6 गुणले 12 असणार आहे. मग भाग द्या 3 एके 3, 3 दोन्ही 6. मग बी बरोबर काय मिळेल 12 दुनी 24. काय मिळेल 12 दुनी 24 आणि हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. ओके क्लिअर आहे. ऑप्शन आहे का बघा. ऑप्शन नंबर सेकंड तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. चलो नेक्स्ट वन बघा. काय क्वेश्चन आहे पुढचा. पुढचा क्वेश्चन आहे एका विद्युत उपकरणाचा वीज वापर हा लागू झालेल्या व्होल्टेजच्या वर्गाच्या समप्रमाणात बदलतो. अर्थ समजून घ्या. काय म्हटले एका विद्युत उपकरणाचा वीज वापर. समजा एक विद्युत उपकरण काय वापरते पी एवढं वीज वापरते. हा जो वीज वापर आहे तो लागू केलेल्या व्होल्टेजच्या वर्गाच्या समप्रमाणात आहे. हा वीज वापर काय आहे समप्रमाणात आहे व्होल्टेजच्या वर्गाच्या. बरोबर एवढं तर काय आलं. काय म्हटलंय जो वापर आहे विजेचा तो काय समप्रमाणात आहे कुणाच्या व्ही च्या वर्गाच्या म्हणजे व्होल्टेजच्या वर्गाच्या. क्लिअर आहे. आता बघा पुढे काय म्हटलंय प्रमाणात बदलतो. व्होल्टेज 120 व्होल्ट असताना एखादे उपकरण 150 वॅट्स वापरत असेल. म्हणजे समजा व्होल्टेज पहिला जे आहे पहिल्या केसमध्ये काय ते जर 120 असेल तर एखादं उपकरण किती वापरतंय रे. व्होल्ट असताना एखादे उपकरण 150 वॅट्स वापरते. काय वापरते असे. ओके ओके ओके. काय सांगितलंय व्होल्टेज त्यांनी किती दिले बघा. वापर किती होतोय 150 होतोय. पण हा 150 कधी होतोय ज्या वेळेला 150 कधी होतोय ज्या वेळेला व्होल्टेज किती आहे 120 आहे. मग आपल्याला समप्रमाणात आहे म्हटल्यावर या व्होल्टेजचा काय असणार आहे वर्ग असणार आहे. 120 गुणले 120 असणार आहे. बरोबर ही झाली पहिली केस. दुसरी केस काय आहे बघा. जर व्होल्टेज जे आहे ते 240 झाले तर वीजचा वापर किती होईल काढायचा आहे. मला इकडली बाजू काढायची आहे ज्याला मी P2 म्हणतो. ही P1 होती आणि इकडे व्होल्टेज काय झाले रे 240 झाले आणि व्होल्टेजचा वर्ग असतो म्हणजे 240 गुणिले 240 मला इथं घ्यावा लागेल. हे झालं P1 P2 V1 V2. ठीक आहे. फक्त आता सॉल्व करा तुम्हाला फायनल आन्सर मिळून जाईल. काय होईल बघा इथं 120 गुणिले 2 120 गुणिले 2 बरोबर म्हणजे किती मिळालं मला हे 150 आहे आणि 2 आणि 2 4 म्हणजे इथं मिळेल मला 150 into 4 इज इक्वल्स टू हे P2 काय होईल त्या साईडला जाईल जे की मला काढायचं होतं. मग 150 गुणले 4 म्हणजेच किती मिळेल मला रे 600 बरोबर काय मिळेल P2 म्हणजे वापर किती मिळेल मला 600. ऑप्शन नंबर 3 माझं करेक्ट आन्सर असणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. थोडस तुमच्या डोक्यात विज्ञान आलं असेल हे सगळं बघितल्यावर. ठीक आहे पण एवढं सोपं नाही. समीकरण त्यांनी ऑलरेडी दिले की P जो आहे तो समप्रमाणात आहे कशाच्या व्हीच्या वर्गाच्या. ठीक आहे त्याच्यावरून आपण डायरेक्टली काढू शकतो. ऍक्च्युअली इथं फॉर्म्युला काय असतो इथं फॉर्म्युला असतो आपला P1 भागिले P2 इज इक्वल्स टू V1 वर्ग भागिले V2 चा वर्ग. हा फॉर्म्युला जरी वापरला तरी चालतं. मग P1 P2 आपल्याला P1 आणि V1 काय दिलता आपल्याला 150 आणि 120 आणि P2 आपल्याला काढायचा होता V2 दिलता त्यांनी 240. तर एवढं जरी केला तरी तुम्हाला क्लिअरली ह्या गोष्टी लक्षात येतात. चलो नेक्स्ट जाऊया आपण. पुढचा क्वेश्चन बघा. एक दुकानदार त्याच्या ग्राहकांना 3 सवलतीच्या योजना ऑफर करतो. खालीलपैकी कोणत्या योजनेवर किमान सवलत टक्केवारी मिळेल असं त्यांनी मला सांगितले. 3 डिस्काउंटच्या ऑफर आहेत माझ्याकडे त्यातली सगळ्यात कमी डिस्काउंट कशावर मिळतो हे मला सांगायचं आहे. ठीक आहे पहिला ऑफर काय बघा 25% आणि 32%च्या सलग 2 सवलती. म्हणजे सलग 2 सूट आहेत कशाच्या 25% आणि 32%च्या. आता सलग सूटचं मला एकल सूट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर त्यासाठी माझ्याकडे फॉर्म्युला काय आहे रे तर A अधिक B वजा A इंटू B भागिले 100. मग A अधिक B किती होईल रे 25 अधिक 32 किती होईल रे तर सर 57 वजा A इंटू B म्हणजे 25 गुणले 32 भागिले किती मिळेल मला भागिले मिळेल मला 100. बरोबर पुढे हे सॉल्व करा किती मिळेल मला 57 वजा 25 दोन्ही
50, 25 त्रिक 75 अधिक 5 80, 800 भागिले 100 म्हणजेच काय 0.857 वजा 8 होईल. हे किती मिळालं मला? पहिल्या सवलतीमध्ये 49% सूट मिळाली ही पहिल्या केसमध्ये. ठीक आहे. दुसरी केस काय आहे बघा. केस नंबर 2 काय? 8 खरेदी करा आणि 2 मोफत मिळवा. आता जेव्हा अशी ऑफर असते आणि तिथं मला डिस्काउंट काढायचा असतो, तिथं मला D% काढायचा असतो, डिस्काउंट काढायचा असतो, त्यावेळेला आपण काय करतोय? मोफत जेवढ्या मिळाल्यात त्याला भागिले करतोय एकूण मिळालेल्या वस्तू आणि गुणले करतोय 100 म्हणजे आपल्याला काय मिळतो? टोटल डिस्काउंट किती आहे तो कळतो. आता मोफत किती मिळालेत सांगा? तर मोफत मिळवा किती? 2 मोफत मिळवायचे आहेत मला. किती? 2. एकूण किती मिळाल्या त्याला? तर सर 8 खरेदी केलेल्या आणि 2 मोफत मिळालेल्या अशा एकूण किती मिळाल्या? 10 मिळाल्या आणि गुणले 100 म्हणजेच काय होईल सांगा इथं? सर इथं 20% डिस्काउंट मिळेल. बरोबर. ही केस 2 झाली. आणि त्यानंतर केस 3 थर्ड केस मध्ये काय आहे बघा. थर्ड केस मध्ये काय सांगितलंय? 8 खरेदी करा आणि 10 मिळवा. म्हणजेच इथं काय मिळतंय? 8 खरेदीवर 10 मिळालेत म्हणजे इथं पण सेमच. सर 2 मोफत मिळालेत, एकूण 10 मिळालेत गुणले 100 म्हणजे या केस मध्ये पण काय होतोय? 20%च डिस्काउंट होतोय. म्हणजे ऑप्शन बी आणि सी मध्ये सगळ्यात कमी डिस्काउंट त्यांना बघायला मिळतोय. आन्सर काय असणार आहे माझं? बी आणि सी दोन्हीही आन्सर बरोबर असणार आहेत. कारण बी मध्ये पण 20% आहे आणि सी मध्ये पण किती आहे? 20%. ठीक आहे. ए मध्ये फक्त 49%. डायरेक्ट 49 वर आहे, थांबत नाही गडे आपला. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघा. पुढचा क्वेश्चन काय? पुढचा क्वेश्चन आहे, एक दुकानदाराने 500 रुपयाला एक वस्तू विकत घेतली, त्यावर 30% नफा मिळवण्यासाठी त्याने किती किमतीला वस्तू विकावी असं म्हटलंय त्यांनी. ठीक आहे. बघा विकत कितीला घेतले? 500 ला. नफा काय मिळवायचा आहे? 30%. म्हणजे कितीला विकायला पाहिजे? सर 130%ला. 130% म्हणजेच किती सर? 130 भागिले 100. बरोबर. कॅल्क्युलेशन करा बाळांनो, सिंपल कॅल्क्युलेशन आहे. 2 झिरोला 2 झिरो कॅन्सल झाली. 13 पाची किती येतं? किती येतं? 13 पाची 65 येतं ना. आणि 650 काय येईल याचं मग? आन्सर येईल ऑप्शन सेकंड करेक्ट असणार आहे. बरोबर ना. 5 गुणले 130 केला की डायरेक्ट तुम्हाला 650 मिळेल. ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय? क्वेश्चन आहे 3 कर्णचिन्ह 2 सेंटीमीटर त्रिज्येच्या गोलाचे घनफळ किती असेल? काय क्वेश्चन आहे? गोलाचे घनफळ काढायचं आहे आणि गोलाचं घनफळ काढायला मला त्रिज्या दिल्या, त्यांनी आर दिलाय. किती दिलाय? 3 कर्णचिन्हात 2 सेंटीमीटर त्रिज्या दिली. बरोबर. आता गोलाचं घनफळ काढायचं सूत्र माहित पाहिजे बाळांनो तुम्हाला. 4/3 पाय आर चा क्यूब असतो घनफळ. बरोबर ना. 4/3 पाय आर क्यूब असतो. मला सांगा काय मिळेल मला इथं? सर 4/3 तर आहे असंच राहील. पायला पण आपण आहे असं घेऊया का? की पहिला आर ला घेऊया? ठीक आहे, पायला आहे असं घेऊया. आणि त्यानंतर ना गुणले आर चा क्यूब आहे म्हटल्यावर आर मला 3 वेळा घ्यायला पाहिजे गुणाकारात. आर ची किंमत किती आहे? 3 कर्णचिन्हात 2 सर 1 वेळा झालं. 3 कर्णचिन्हात 2 सर 2 वेळा झालं. आणि 3 कर्णचिन्हात 2 सर 3 वेळा झालं. आता बघा कॅल्क्युलेशन करा काय होईल? 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. या तिघांचा गुणाकार तर किती आला रे? 27 आला. मग 4/3 तर मी आहे असं ठेवतो, पायला पण आहे असं ठेवतो. गुणले काय झालं? 3 गुणले 3 गुणले 3 27 मिळालं. आता बघा इथं कर्णचिन्हात 2 आहे, इथं कर्णचिन्हात 2 आहे. दोघांचा जर मी गुणाकार केला तर काय मिळेल? गुणले 1 2 बाहेर येईल आणि एक सिंगल कर्णचिन्हात 2 आहे असं राहील, कारण त्याचा कुणासोबत गुणाकार होणार नाही. आता पुढं सॉल्व करा. 3 एके 3, 3 नवे 27, बे के बे, बे दुनी 4. बरोबर. 9 दुनी 18. किधर तो गलती हो गई क्या रे? 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. इथं 4/3 आहे असं. ओके हा, इथं कुठे कॅन्सल आउट केलं रे मी? एकच मिनिट. ओके काय झालं? आता इथं 3 आहे. 3 एके 3, 3 नवे 27. 9 चौक 36, 36 गुणले 2 किती मिळालं मला? सर 72 मिळालं. 72 कर्णचिन्हात 2 पाय
सेंटीमीटर क्यूब आन्सर असणार आहे. ऑप्शन आहे का बघा, 72 करणी चिन्ह 2 पाय cm क्यूब. बरोबर आहे का? काय केलं मी, आर 3 वेळा घेतलं, 3 मध्ये 3 आहेत त्यांचा गुणाकार 27 आला. 2 करणी चिन्हातून 1 2 बाहेर पडलं, करणी चिन्हात 2 1 आहे असं शिल्लक राहिलं. त्याला अनेक करणी चिन्हात 2 नाही आहे माझ्याकडे गुणाकार करून त्याला बाहेर काढायला, त्याच्यामुळे ते आहे असं ठेवलं. आता काय झालं, या 3चा आणि 27चा भागाकार केला, 3 1 3 3 9 27. शिल्लक काय राहिलं माझं, 4 पाय गुणले 9 गुणले 2 करणी चिन्हात 2. तर 4 9 36, 36 दोन्ही 72 आहे असं घेतलं मी, करणी चिन्हात 2 आहे असं, आणि पाय आहे असा सेंटीमीटर वर्ग. का? कारण ते घनफळ आहे. सॉरी, सेंटीमीटर क्यूब, कारण ते घनफळ आहे. क्लिअर आहे बाळांनो? ओके, ऑप्शन 1 बरोबर आन्सर असणार आहे. चलो नेक्स्ट बघा, पुढचा क्वेश्चन काय, जर समान व्याजदरावर 2 वर्षात सरळ व्याज 40 आणि चक्रवाढ व्याज 56 असेल तर मुद्दल किती असेल असं मला विचारले. आता इथं काय दिले त्यांनी, सीआय दिले, एसआय म्हणजेच काय, सरळ व्याज दिले, आणि सीआय पण दिले, चक्रवाढ व्याज दिले. किती वर्षासाठी? सर 2 वर्षासाठी, पहिल्या वर्षासाठी आणि दुसऱ्या वर्षासाठी. आता 2 वर्षात एकूण जे सरळ व्याज आहे ते 40 रुपये. मग सरळ व्याज प्रत्येक वर्षी किती मिळतं रे, समान मिळतं. सर एकूण 40 आहे, याचा अर्थ सर पहिल्या वर्षी 20 मिळाला असेल आणि दुसऱ्या वर्षी काय झालं असेल, 20 मिळाला असेल. बरोबर ना? पण चक्रवाढ व्याज सांगा मला, तर चक्रवाढ व्याज हे पहिल्या वर्षी काय असतं, सरळ व्याज एवढंच असतं. त्याच्यामुळे चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षी किती मिळेल मला, 20 मिळेल. पण दुसऱ्या वर्षी काय होतं, ते वाढतं. किती वाढेल सांगा, तर सर एकूण 56 आहे, त्यातलं पहिल्या वर्षी 20 मिळाले, म्हणजे दुसऱ्या वर्षी किती मिळणार आहे, 36 मिळणार आहे. दुसऱ्या वर्षी किती मिळणार आहे, 36 मिळणार आहे. आता हे जे 36 व्याज मिळाले, हे किती एक्स्ट्रा आहे रे, हे किती एक्स्ट्रा आहे, हे 36, तर सर 16 रुपये जास्त मिळाले ना. मग हे 16 रुपये एक्स्ट्रा कशावर मिळतं, तर पहिल्या वर्षीच्या व्याजावर. म्हणजेच हे 16 रुपये कशावर मिळणार आहे, या 20 वर मिळणार आहे. याच्यावर मी व्याजदर काढू शकतो का, सर 16 रुपये व्याज मिळालं, किती रुपयेवर, 20 रुपयेवर, गुणले 100 करा, रेट ऑफ इंटरेस्ट कळेल तुम्हाला. सॉल्व करा, कितीनं भाग जातो बघा, 2 ला 2, बरोबर आहे ना, 2 पंचे 10 आणि 16 पाचा 80. सर काय झालं, व्याजदर आला माझा 80%. व्याजदर किती आला, 80%. विचारलंय काय मला, मुद्दल काढायचंय. आता मुद्दल काढायला काय विचारतो, वापरतो मी एसआय बरोबर पीटीआर भागिले 100. एसआय बरोबर पीटीआर भागिले 100. मुद्दल म्हणजेच काय, मला पी काढायचा आहे. आता बघा, एसआय किती घ्यायचा, आपण एका वर्षासाठी कन्सिडर करू ना. आपण काय करू, एका वर्षासाठी कन्सिडर करू. एका वर्षासाठी एसआय किती मिळाले मला, सरळ व्याज किती मिळाले, सर 20 रुपये मिळाले. आता मला काढायचंय काय, टी काढायचा आहे. गुणले टी किती आहे, सर एकच वर्ष आहे, कारण एका वर्षासाठीचं व्याज घेतलंय मी. इथं हे का आलं रे बाबा, इथं 100 आहे, 1000 चुकून लिहिले बघा. ओके, आर किती आहे, सर आर सध्या तर 80% आहे, भागिले काय करा, 100, भागिले काय करा, 100. आता कॅल्क्युलेशन करा, काय होईल सांगा. सर काय ले होत नाही, झिरोला झिरो कॅन्सल होतो, 4 दुने 8, 4 पंचे 20, बरोबर ना, 4 दुने 8 होईल, 4 पंचे 20 होईल. इथं 5 आहे, इथं 10 आहे, बे के बे, बे पंचे 10 आणि 5 5 25. म्हणजे पी बरोबर किती येईल रे, पी बरोबर सर येईल 25. म्हणजे जी मुद्दल आहे ते असणार आहे सर 25 रुपये. ऑप्शन 4. क्लिअर आहे सगळ्यांना, समजलं बा, काही अवघड नाही, बरोबर ना. सिंपल क्वेश्चन आहेत, भरपूर सिंपल क्वेश्चन तुम्हाला एसएससी जीडी ला विचारले जातात. चलो नेक्स्ट बघा, काय, पी आणि क्यू हे दोघे अनुक्रमे 28 दिवस आणि 35 दिवसात एक काम पूर्ण करतात. ठीक आहे, पी पासून काम करण्यास सुरुवात करून ते एका दिवशी एक जण असे पर्यायी दिवस काम करतात. अशा पद्धतीने संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील असं त्यांनी मला विचारले. काय म्हटले बघा, पी आणि क्यू हे दोघे अनुक्रमे 28 दिवस आणि 35 दिवसात एक काम पूर्ण करतात. म्हणजेच काय, जो पी जो आहे त्याला एक काम पूर्ण करायला 28 दिवस लागतात, आणि जो क्यू आहे त्याला एक काम पूर्ण करायला 35 दिवस लागतात. ठीक आहे, मग दोघांचा लसावी काढायला पाहिजे आपल्याला. लसावी किती येईल सांगा, 28 आणि 35 चा, 28 आणि 35 चा लसावी किती येईल रे, 35 गुणिले 28 करायची गरज आहे का डायरेक्ट, 7 चोक 28 आणि 7 वाचा
35 म्हणजे दोघांमध्ये पण 7 कॉमन आहे. इथं राहिला 5 आणि इथं राहिला 4 म्हणजे 5 गुणले 4 करा. हा यांचा लसावी असणार आहे. बरोबर. 7 वजा 35 आणि 35 दुनी 70. 70 दुनी 140. लसावी किती आला आपला? 140. बरोबर. लसावी किती आला? 140. आता 140 लसावी आहे म्हटल्यावर 140 ला 28 ने किती वेळा भाग जातो रे सर? 5 वेळा. 35 ने किती जातो सर? 4 वेळा. बरोबर. याला 5 वेळा जातो, याला 4 वेळा जातो. आता याच्यावरून मला काय कळाली? पी आणि क्यू ची क्षमता कळाली. पुढं काय करायचं आहे? पी पासून काम करण्यास सुरुवात करून ते एका दिवशी एक जण असे पर्यायी दिवस काम करतात. अशा पद्धतीने संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील असं त्यांनी मला विचारले. आता बघा, डे 1 जो आहे, पहिला दिवस जो आहे तो कोण काम करतो रे सर? पी काम करतो. मग पी किती काम करणार आहे सांगा सर? 5 काम करणार आहे. आता दुसरा दिवस डे 2 जो आहे, ठीक आहे, किंवा दुसरा दिवसला इथं एक दिवसच लिहितो मी. दुसरा दिवस कोण काम करणार रे? अल्टरनेट करणार आहे, म्हणजे क्यू करणार आहे. आणि क्यू किती काम करले सर? 4 काम करतो. म्हणजेच बघा, 2 दिवसात पी आणि क्यू हे दोघे मिळून काय करतात? 9 काम पूर्ण करतात. आता टोटल काम मला 140 करायचं आहे म्हटल्यावर 9 10 90, 9 दुने 18, 9 त्रिक 27, 90 आणि 27 117 होईल ना. 9 45. म्हणजे काय होईल सांगा? टोटल जर मी याला 15 न भाग गुणलं म्हणजे 15 दोन्ही 30 दिवसात किती काम होईल सांगा? 30 डेज मध्ये काम किती होईल रे? 15 9 35 700 सर 135 काम होईल. बरोबर ना. 30 दिवसात किती काम होईल? 135 होईल. सर 2 दिवसात जर 9 होतं तर 30 दिवसात किती होणार आहे? 135 होणार आहे. दोन्हीकडे पण मी काय केलं? 15 न गुणलं. आता सर 30 दिवसात किती झाले? 135. शिल्लक राहिले किती आता? फक्त किती काम शिल्लक राहिले? 5. मग राहिलेलं एक दिवस काम कोण करणार? 1 डे काम कोण करणार राहिलेलं? आता पी करणार. आणि तो एका दिवसात 5 करतोय. म्हणजे टोटल सर 140 काम माझं कंप्लीट झालं. आणि किती दिवसात झालं सर? 30 अधिक 1. टोटल किती दिवसात झालं सर? 31 दिवसात. ऑप्शन आहे का? ऑप्शन नंबर 1 माझं बरोबर आन्सर असणार आहे. म्हणजे ते संपूर्ण काम पूर्ण व्हायला किती दिवस लागतील रे? 31 दिवस लागतील. अल्टरनेट डेज ची कन्सेप्ट आहे, खूप महत्वाची आहे. ठीक आहे. आणि लेक्चर मध्ये पण तुम्हाला ही शिकवलेलं आहे, त्याच्यामुळे व्यवस्थितपणे याचं रिव्हिजन करा. याच्यावर प्रश्न फिक्स येतात एसएससी जीडी ला. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघा. हे क्या हुआ? हो चला पुढे बघा. काय क्वेश्चन आहे? क्वेश्चन अगदी सिंपल आहे. चला आन्सर द्यायचं. 11 6 55 आणि 9 ने भाग जाणारी सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या सांगायची आहे मला, ज्या या सगळ्यांना भाग जाईल. सगळ्यात सोपी मेथड काय सर? 11 6 55 आणि 9 ने भाग जाणार म्हटले म्हणजे पहिला मी फक्त 9 ने चेक करतो. काय करतो? फक्त 9 ने चेक करतो. मग एक एक संख्या चेक करा रे. सगळ्यात लहान म्हटले म्हणजे पहिला लहान चेक करा. 921 सगळ्यात लहान आहे. 921 ला 9 ने भाग जातो का सर? 9 ला जाईल, पण 2 अधिक 3, 2 अधिक 1 किती होणार आहे? 3 होणार आहे. याला जाणार नाही. इथं बघा 9 ला जाईल, 9 ला जाईल, बाकी शिल्लक राहील. म्हणजे याला 9 ने पूर्णपणे भाग जातो. ही सगळ्यात लहान संख्या आहे, जिला 11 6 55 आणि 9 या तिन्ही संख्येने भाग जातो. 9 ने पण जातो, 11 ने पण जातो, 6 ने पण जातो आणि 55 ने पण जातो. क्लिअर आहे? समजलं? एक संख्या जरी चेक केला, आता बाकीच्या संख्या बघितला तर इथं काय 1 3 आणि 2 किती होईल? 5 आणि 1 6. 9 ने याला जाणारच नाही ना. 5 आणि 4 9, एक शिल्लकच राहील. 9 ने याला जाणारच नाही. त्याच्यामुळे एकमेव संख्या माझ्याकडे अशी आहे 990, जिला 9 ने पूर्णपणे भाग जातो. बरोबर. म्हणजे तेच आन्सर आपलं करेक्ट असणार आहे. चलो नेक्स्ट. सगळेच क्वेश्चन असं पूर्ण सॉल्व्ह करत बसवायचं नाही. काही क्वेश्चन ऑप्शन वरून उडवायचे असतात. ठीक आहे. काही क्वेश्चन काय करायचे असतात? ऑप्शन वरून उडवायचे असतात. आणि ते कुठले क्वेश्चन उडवायचे हे तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे. हो की नाही? ओके. चलो नेक्स्ट बघा. एका जिल्ह्याची लोकसंख्या 3,84,000 आहे. त्यापैकी 1,92,000 पुरुष आहेत. 69% लोकसंख्या साक्षर आहे. जर 53% पुरुष साक्षर असतील तर किती टक्के स्त्रिया साक्षर असाव्यात असं त्यांनी मला विचारले. ओके.
क्वेश्चन वाचल्यावर सर पर्सेंटेजचा क्वेश्चन आहे, कसं सॉल्व करायचं असं वाटत असेल, पण बाळांनो सिंपल गोष्ट आहे. असा क्वेश्चन जर दिसला तर मी तुम्हाला काय सांगितलेलं, सर काय वापरायची, सर वापरायची ॲलिगेशन. काय वापरायची, ॲलिगेशन मेथड. ॲलिगेशन मेथड मध्ये काय येणार रे, सांगा मला. एकी साईडला सर मेल येणार, ओके. एका साईडला काय असणार आहेत, साक्षर असलेले पुरुष, बरोबर. दुसऱ्या साईडला काय येणार, साक्षर असलेल्या महिला. मध्ये काय येणार, एकूण साक्षर. इकडे काय येणार, पुरुषांची संख्या. इकडे काय येणार, महिलांची संख्या. मला सांगा पुरुष किती टक्के साक्षर आहेत रे, सर 53% पुरुष साक्षर आहेत. किती आहेत, 53%. महिला किती साक्षर आहेत, तर सर तेच मला काढायचं आहे, किती टक्के स्त्रिया साक्षर आहेत ते. पण मला काय दिले त्यांनी, सर एकूण महिला आणि पुरुष मिळून गावात 69% लोक साक्षर आहेत. किती आहेत, 69% लोक साक्षर आहेत. आता इथं खाली काय असतं सांगा, खाली काय असतं, सर खाली असतं गुणोत्तर. कशाचं गुणोत्तर, कशाचं गुणोत्तर, तर एकूण महिलांचं आणि पुरुषांचं, बरोबर. आता मला सांगा एकूण लोकसंख्या होती सर 3,84,000. एकूण लोकसंख्या किती होती, 3,84,000. त्यातली पुरुषांची संख्या होती सर 1,92,000, बरोबर. म्हटल्यावर राहिलेली महिलांची असणार आहे. मग 3,84,000 मधून 1,00,000 जर 92 वजा केलं तर शिल्लक पण किती राहतं रे, 1,92,000, बरोबर. म्हणजे गुणोत्तर काय आलं, स्त्रियांचं पुरुषांची गुणोत्तर काय आलं, सर दोन्हीकडे सेम आहे. म्हणजे गुणोत्तर असणार आहे एकास एक. गुणोत्तर काय असणार आहे, एकास एक. म्हणजे मला खालचं गुणोत्तर मिळालं. आता काय काढा, यांच्यातला फरक काढा, इथं लिहा. 69 आणि 53 मध्ये कितीचा फरक आहे रे, सर 16चा फरक आहे. कितीचा फरक आहे, 16चा फरक आहे. म्हणजे सर एकची व्हॅल्यू 16 झाली. इकडं पण एक आहे म्हटल्यावर एकची व्हॅल्यू पण काय असणार आहे, 16 असणार आहे. एकची व्हॅल्यू पण किती असणार आहे, 16 असणार आहे. मग हा 16 काय असणार आहे, इथला आणि या 69 मधला फरक असणार आहे. आता बघा इकडली व्हॅल्यू जी आहे ती या 69 पेक्षा लहान आहे, म्हटल्यावर इकडली काय येणार, मोठी येणार. याचा अर्थ काय, या 69 मध्ये 16 वजा अधिक करा, किती मिळेल मला, 69 अधिक 16, सर 85%. आणि हेच माझं फायनल आन्सर असणार आहे, ऑप्शन ए, की 85% स्त्रिया त्या गावामध्ये साक्षर असतील तरच मला 69% टोटल साक्षरता गावाची मिळेल. क्लिअर आहे बाळांनो. ॲलिगेशन मेथड आहे, खूप सिंपल आहे, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. वर महिलांचा आणि पुरुषांचा साक्षरतेचा गुणोत्तर घ्या किंवा पर्सेंटेज घ्या, आणि खाली गुणोत्तर घ्यायचं गावातील एकूण महिलांचं आणि गावातील एकूण पुरुषांचं. मध्ये काय असतं, ओव्हरऑल असतं. अगदी व्यवस्थितपणे ॲलिगेशन मेथड तुम्हाला याआधीही शिकवलेली आहे. क्लिअर आहे. जर त्याची प्रॅक्टिस केला नसाल तर क्वेश्चन तुमचा चुकणार. आधीही सांगितलेलं मी शिकवताना की ॲलिगेशन मेथड बाळांनो खूप महत्वाचे आहे, विसरू नका. आता हा क्वेश्चन बघा, काय 14/2, इथं तर किती मिळेल सर, 7 मिळेल, गुणले कंसात 14/7 सर 2 मिळेल, अधिक 14/3 7 वजा 4, हे 40/3 आहे असं ठेवतो, गुणले 7 वजा 4 किती मिळेल मला, 3. मग इथं सर 3 ला 3 कॅन्सल झालं. 7 गुणले 40 अधिक 2 किती होईल, सर 42. म्हणजेच किती मिळालं, 7 दुनी 14, 7 चोक 28 आणि 1 29. किती आन्सर आलं रे, 294. सिम्प्लिफिकेशनचा अगदी सोपा क्वेश्चन आहे. काही अवघड आहे का रे बाळांनो, काही अवघड नसतं. फक्त आपला समज असतो जो की आपण अभ्यास न केल्यामुळे निर्माण होतो. आता हा पण मूल्यांकन करायचा क्वेश्चन आहे, काय सॉल्व करायचा आहे. काय बघा, पहिला काय करणार सर, भागाकार करणार. 3 एके 3, 3 चोक 12. त्यानंतर गुणाकार करणार, 4 दुनी 8, इथं वजा 8 आलं, इथं अधिक 4 आलं, आणि इकडं 16 आहे. 16 अधिक 4 किती होईल रे, 20 होईल. 20 वजा 8 किती मिळेल मला, सर 12 मिळेल. आन्सर किती आहे, ऑप्शन 1 बरोबर आहे. क्लिअर आहे ना, की असली सिंपल सिंपल एक्झाम्पल सुद्धा लिहून लिहून स्टेप बाय स्टेप सांगायची गरज आहे रे, नाही. असली जास्त ना चिल्लर उडवून टाकायची, ठीक आहे. असल्याने ठेवायचं नाही लय वेळ. ही जर एक्झाम्पल तुमचा वेळ खात असतील तर मग तुम्ही पेपर कव्हरच करू शकणार नाही. ओके, चलो नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, पुढचा क्वेश्चन नंबर 18. परत मूल्यांकन करा. आता इथं बघा, इथं व्यवस्थित लक्ष द्या. काय सर, पहिला आहे -9 वजा
कंसात वजा 60 भागिले काय वजा 15 भागिले कंसात वजा 15 अधिक कंसात वजा 4 गुणले 8 आहे. ओके, आता इथं व्यवस्थित लक्ष द्या सॉल्व करताना. ठीक आहे, काय काय होईल बघा. सर वजा 9 तर आहे असं ठेवा सध्या. ठीक आहे, 15 एके 15 15 चौक 60, पण इथं वजा आहे त्याच्यामुळे काय मिळेल मला वजा 4 अधिक वजा वजा होईल 8 चौक 32, तर काय मिळेल हे वजा 32. मला सांगा किती मिळेल. 32 अधिक 4 36, 36 अधिक 9 किती मिळेल मला 45. पण चिन्ह कशाचं येईल वजाचं, कारण सगळीजण वजा आहेत. काय असणार आहे उत्तर माझं फायनल सर वजा 45 माझं फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे बघा. ओके चलो नेक्स्ट बघा पुढचा क्वेश्चन फास्ट घेत जायचे. ओके, जेणेकरून काय तुमचे आन्सर पण व्यवस्थित यायला पाहिजे या स्पीडने. एक सायकल स्वार 15 किलोमीटर प्रति तास या वेगाने 2 तास सायकल चालवतो. लक्ष द्या, एक सायकल स्वार जो आहे तो 15 किलोमीटर प्रति तास वेगाने 15 किलोमीटर प्रति तास वेगाने किती तास सायकल चालवलाय 2 तास चालवलाय. ठीक आहे, आणि पुढे काय केलाय परत 20 किलोमीटर प्रति तास या वेगाने 3 तास चालवलं. 20 किलोमीटर प्रति तास वेगाने किती तास चालवलाय तर 3 तास चालवलाय. संपूर्ण प्रवासासाठी सायकल स्वाराचा सरासरी वेग मला काढायचा. आता बघा इथं सरासरी जर वेग काढायचा असेल तर फॉर्म्युला काय रे माझा. समजा मला काय काढायचं आहे सरासरी वेग काढायचा आहे, म्हणजेच काय ॲव्हरेज स्पीड मला काढायची. ॲव्हरेज स्पीड जर मला काढायची असेल तर फॉर्म्युला काय आहे रे. टोटल डिस्टन्स म्हणजे एकूण अंतर बरोबर ना भागिले एकूण वेळ. आता मला काय सगळ्यात पहिला काढायला पाहिजे सर एकूण अंतर. आता हे कसं काढणार सर 15 किलोमीटर प्रति तास वेगाने जर 2 तास गेला तर एकूण तो किती किलोमीटर जाणार आहे रे 15 दुनी सर 30 किलोमीटर जाणार बरोबर ना. आणि 20 किलोमीटर प्रति तास वेगाने जर तो 3 तास सायकल मारत असेल तर 20 त्रिक 60 किलोमीटर तो जाणार आहे. किती जाणार आहे 60 किलोमीटर. म्हणजे एकूण अंतर किती झालं 30 अधिक 60 सर 90 किलोमीटर एकूण अंतर झालं. भागिले एकूण वेळ किती लागला त्याला इथं 2 तास आणि इथं 3 तास म्हणजेच 5 तास वेळ लागला. किती वेळ लागला 5 तास. मग कॅल्क्युलेशन करा 5 एके 5 आणि 5 40 काय आलं 18 किलोमीटर प्रति तास त्याचा काय असणार आहे सरासरी वेग असणार आहे. ऑप्शन नंबर 3 याचं बरोबर आन्सर असणार आहे. क्लिअर आहे समजलं. ठीक आहे, सरासरी वेग इथं कशा पद्धतीनं काढायचा आहे तुम्हाला सांगितलं. ओके चलो आता लास्टचे काही 2 क्वेश्चन आहेत ते घेऊया. काय क्वेश्चन आहे लास्टचा एकच क्वेश्चन आहे. किरण महेश आणि राम यांचे सरासरी वजन 46 किलो आहे. जर किरण आणि महेश यांचे सरासरी वजन 40 किलो आणि महेश आणि राम यांचे सरासरी वजन 47 किलो असेल तर महेशचे वजन किलोग्रॅम मध्ये किती असेल. 92 असा क्वेश्चन मागच्या तिन्ही शिफ्ट मध्ये सेम घेतलेला सेम. त्याच्यामुळे हा क्वेश्चन असणार आहे तुम्हाला होमवर्क साठी. हा तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचा आहे आणि याचा आन्सर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे. आजचा हा सेट मी इथंच एंड करतो. आजचे 20च्या 20 क्वेश्चन तुम्ही अगदी व्यवस्थित बघितला. जर ट्रिक्स आवडल्या असतील तर नक्की लाईक करा, आपल्या इतर मित्रांना शेअर करा. आणि जर तुम्हाला या पूर्ण लेक्चरची PDF पाहिजे असेल तर आपलं स्टडी कट्टा हे टेलिग्राम चॅनल आहे, जॉईन करा. त्याच्यावर मी याची PDF अपलोड करून देईन. ओके चलो बाय, जय हिंद.